अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पहिलीच रास घेतली मेष रास. त्या मेष राशीचा साधारण स्वभाव आणि ही मेष रास तुमच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानात पडली आहे का, द्वितीय का, तृतीय का, कुठल्या भावात पडली आहे, तर तिथे ती काय प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व असेल, त्यावेळेला तुम्ही काय करत असाल, तिथे तुम्ही कसे वागाल, तिथे तुम्हाला काय प्रकारचे संकट किंवा त्रास किंवा काय प्रकारचं लाभ होऊ शकतात, हे आपण हा गोषवारा बघणार आहोत फास्ट. तर आज आपण मेष रास जर प्रथम कुंडली तर 12 भावात कशी रिॲक्ट होईल ते आपण आपण आज बघणार आहोत. तर हे खूप फास्ट असणार आहे, कारण खूप स्लो जर सांगायला लागलं तर ते फार मोठी होऊन जाईल हे सगळं आणि तुम्हालाही नंतर कंटाळा येता कामा नये. तर आपण ह्याच्यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे काय भाव असतील ते बघणार आहोत. तर मेष राशी ही पहिली राशी आहे झोडियाकमधली. ही अग्नितत्वाची रास आहे. मंगळ तिचा अधिपती आहे. ऊर्जावान साहसी अशी राशी आहे. ती कुंडलीतल्या कुठल्याही भावात असताना आपली ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे, मंगळाची रास म्हणजे गरम, ऊर्जावान. ठीक आहे, तर ऊर्जेचा अर्थ वेगवेगळा होऊ शकतो, पण ती गरम रास आहे. मग तिचा स्वभाव गरम असेल तर ती ज्या ज्या भावात असेल तिथे कामाच्या बाबतीत ती ऊर्जा देणार आणि इतर बाबतीत ती आपली नको ते गरम डोकं दाखवणार आहे. कळलं की नाही? हे आपण एक जनरल कॉमन सेन्सने पण समजून घ्यायच्या आता काही गोष्टी. सगळ्या तुम्हाला अगदी एक एक दोन असं करून मी सांगू शकत नाही. ती कुंडलीच्या कोणत्याही भावात असल्यास त्या भावातील विषयांना गतिमानता देईल, नेतृत्व देईल, आव्हानात्मक ऊर्जा वगैरे देईल. तर प्रथम भाव आपण मगाशी बघितला. प्रथम भाव म्हणजे मी स्वतः. तर तशा ह्याने आपण, मी म्हणजे तुम्ही स्वतः जे आहात ते. तर मग मेष जेव्हा पहिल्या भावात असेल तर ती स्वराशी म्हटली जाते. म्हणजे पहिला भाव हा कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये पहिल्या भावात मेष रास येते. मग ती मेष पहिल्या भावात स्वराशी असेल ना, व्यक्ती अतिशय सक्रिय असतात, साहसी असतात, नेतृत्व गुणसंपन्न असतात, पण त्यांना क्रोध फार लवकर येतो आणि तितक्याच वेगाने शांतही होतो. डोक्याला थोडा इजा होण्याचा संभव असतो, अपघातांचा धोका असतो. व्यक्तिमत्वामध्ये आवेश जास्त असतो, जिद्द, आवेश. जरा साधं साधं बोलायला लागले तरी आवेशात बोलते आणि जिद्द असते, नाही मी हे करणारच, मला हे पाहिजेच. हा स्वभाव जनरल स्वभाव असतो. प्रथम स्थानच मुळी त्याच्याबद्दल आहे की मी, माझा स्वभाव, माझं दिसणं, माझं असणं, माझे विचार, माझं बोलणं सगळं त्याच्या. मग तिथे मेष रास ही मंगळाची रास असल्यामुळे, गरम रास असल्यामुळे आवेश खूप असतो आणि जिद्द असते. तर जिद्दीपेक्षा मी म्हणेन कधी कधी जिद्द जेव्हा टोकाला जाते तेव्हा त्याला आपण दुराग्रह पण म्हणतो, बरं का. तर दुसरा भाव जो आहे कुंडलीतला, तिथे जेव्हा तो धनभाव जो आहे, तर धनभावात जेव्हा मेषरास असते तर ती काय करेल तिथे बाबा, त्यांचं बोलणं थेट असतं. तर धनभाव जरी असला तरी तो कुटुंब भाव पण आहे. तर कुटुंबामध्ये ह्यांच्या थेट बोलण्याने, कडक बोलण्याने वाद होऊ शकतात. धन म्हटलं तर स्वतःच्या प्रयत्नाने ते धन कमवतात. त्यांचं साधारण त्यांना तिखट पदार्थ वगैरे खायची आवड असते. कुटुंबात वाद होतात त्यांच्यामुळे, बोलणं कडक असल्यामुळे. अनावश्यक खर्चही करण्याची कडे मनोवृत्ती असते. तिसरा भाव जो आहे तो पराक्रम भाव असला तरी लहान भावंडांचा पण भाव आहे, छोट्या प्रवासांचा पण भाव आहे. तिसऱ्या भावात त्यांचे भाऊ बहिणीशी संबंध तसे चांगले असतात. जोपर्यंत ते ह्यांना नडत नाही तोपर्यंत चांगले संबंध चांगले असतात, नाही तर लगेच मतभेदाला कारणीभूत होतात. पराक्रम स्थान असल्यामुळे धैर्य, साहस भरपूर असतं. कुठल्याही प्रकारचं रिस्क घेऊन काम करायला तयारी असते. लहान प्रवास करण्यात पण पटाईत असतात. कळलं की. काहींच्या मते लेखन वगैरे केलं तर त्यांना यश मिळू शकतं इथे. ठीक आहे. चौथा भाव जो आहे तो सुखभाव मानला जातो, मातृभाव मानला जातो. ह्यांचं काय असतं, ह्यांच्या स्वभावामुळे आईवर प्रेम असतं, पण ह्यांच्या स्वभावामुळे आईशी पहिले मतभेद होतात आधी, आणि आईशी वागण्यामध्ये तणावपूर्ण संबंध यांचे असू शकतात. म्हणजे सगळंच काय आईचं मान्य करत नाहीत. काही गोष्टी आईला शिकवायला गेले की आई जर ती पण मेष राशीची असेल तर मग झालंच. मग तर चौथ्या भावामध्ये वाहन आणि वाहन, मालमत्ता सगळ्या येतात. मग प्रॉपर्टी आली म्हणजे प्रॉपर्टीचे वाद पण आले, नाही का. ते सगळं मला मी काय सगळं अगदी उलगडून सांगायची गरज नाहीये. तर ते त्या प्रकारचं त्यांचं वर्तन असतं. वाहन अपघात आणि मालमत्ता विवाद हे अगदी सहज शक्य आहे, कारण ही रासच फार गरम असल्या कारणाने. स्वभाव आहे तो संतरी भाव आहे, त्याच्यावर तो प्रेमाचा पण भाव आहे, त्याच्याबरोबर तो स्पेक्युलेशनचा पण भाव आहे. तर बऱ्याचशा स्पोर्ट्स, कला वगैरे पण पाचव्या भावानं बघतात. ह्या भावातली जे मेष राशीची जी मुलं असतील ती साहसी असतात, स्वतंत्र असतात. त्यांच्याकडे सर्जनशीलता असते, उत्साह असतो, पण जिद्दी स्वभावामुळे अडचणी येतात. परत तेच आहे, कारण नसताना स्पेक्युलेशन म्हणून सट्ट्या बिट्ट्यात उतरले तर नुकसान पण होतं. आणि ह्यांचं हे स्वतः जर म्हणजे बाप असेल आणि मुलं असेल तर मुलांशी
वागताना ह्यांच्या जिद्दी स्वभावामुळे संघर्ष होऊ शकतो. 6वा भाव हा जो आहे तो रोग, रिपू, ऋण आपण म्हटलं. रिपू म्हणजे शत्रू. आता ह्यांना शत्रूवर विजय मिळवण्यासाठी शत्रू ह्यांना असायला पाहिजेत नाही का? शत्रू नसतील तर हे कोणावर विजय मिळवणार असा प्रश्न होतो. स्पर्धेत यांना यश मिळतं. परंतु एक असा आवेग ह्यांचा भरपूर असल्यामुळे आवेग, आवेश म्हणा काय म्हणा, त्यांना अपघात किंवा जखमा होऊ शकतात. कळलं की नाही? आणि एकदा का ह्यांना काही जखम झाली किंवा आजार झाला तर तो दीर्घकाळ राहतो, लवकर बरा होत नाही. असं एक जनरल ऑब्झर्वेशन आहे. 7वा भाव आहे तो पत्नी किंवा पार्टनरचा. आता हे आहे असे आहेत, मग ह्यांची पत्नी कशी आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे बरं का. ती मनमिळावू आणि ती जर गरीब असेल स्वभावाने तर ठीक आहे, म्हणजे चांगलं चालेल, हे दादागिरी करत राहतील. त्या पण तिकडनं तसेच असेल, ती वेगळ्या ह्याची असेल काय, ती पण मेष असेल किंवा इतर काही असेल तर मग युद्धाशी चढला रंग तो दारा सिंग मी किंग कॉंग असं चालू होऊ शकतं. पण उत्साहात असतात. त्यांना वैवाहिक आयुष्यामध्ये फार उत्साह असतो, फार काही करायचं असतं, बऱ्याच ठिकाणी जाऊन बऱ्याचशा प्रकारे आयुष्य एन्जॉय करण्याकडे कल असतो. परंतु पार्टनरशिपमध्ये काही व्यवसाय वगैरे चालू करायला गेले ना तर विश्वासघाताला सामोरं जावं लागतं. कारण हे संपूर्णपणे आवेशाच्या नादामध्ये हे संपूर्णपणे आपल्या पार्टनरला समजूनच घ्यायला बघत नाहीत. असं अति उत्साहामध्ये पुढे जातात आणि मग फटके बसतात. 8वा भाव हा आयुष्य भाव आहे, काही लोक त्याला मृत्यू भाव पण म्हणतात. तर 8व्या भावात अचानक अपघात किंवा आयुष्यामध्ये काहीतरी रहस्यमय बदल होऊ शकतात. गुप्त शत्रू असू शकतात. एखादा गुप्त रोग पण लागू शकतो जर स्वतः नीट काळजी घेतली नाही तर. आर्थिक संकट येतात. 9वा भाव जो आहे तो भाग्य भाव आहे. 9व्या भावामध्ये धर्म भाव पण मानला जातो. स्वतंत्र मत असतं, वडील कडक असतात, लांबचे प्रवास पण बघितले जातात 9व्या भावाला. मग हे यांना फिरायची फार आवड असते निर्माण आणि लांब लांब जायचं कुठे कुठे सुट्ट्या काढून, म्हणजे ऑफिसमध्ये पण वांदे, तिथे पण भांडणं काय. मग वडिलांशी दुरावा निर्माण असतो, वडिलांशी पटत नाही, छोट्या गोष्टीतनं भांडणं चालू असतात. आणि धार्मिक क्षेत्रामध्ये वगैरे तसं फारसं यांना काही गम्य नसल्या कारणाने तिथे उगाचच कारण नसताना जाऊन वादबीत घालण्यामध्ये यांना फार मजा वाटते. ते वाद तयार होतात. 10वा भाव आहे तो कर्मभाव मानला जातो. तर 10व्या भावामध्ये ह्यांना हे ती महत्वाकांक्षेमुळे ह्यांना मध्ये नोकरीमध्ये भांडणं होऊ शकतात. परंतु हे अतिशय चांगल्या प्रकारे पोलीस किंवा सैन्य, लष्करामध्ये वगैरे वरच्या लेवलला जाणारे जे कोण मोठे अधिकारी असतात ना ते मेष राशीचे असू शकतात. कारण मंगळाचंच आहे सगळं सामर्थ्य. सेनापतीची रास आहे म्हटली जाते, कळलं की नाही. ते सगळा जो मंगळाची जी गरमी आहे, शक्ती आहे, तिला मंगळ शक्तीवर जास्त त्याचा भर असतो. भरपूर काम करायचं, भरपूर ताकद लावायची, आपल्याला झेपत नसले तरी मोठी मोठी कामं अंगावर घ्यायची, हे सगळं जे आहे असं. पण त्याचं काय, ते जर नाही पार पडलं आपल्याकडनं ना तर मग कसे येतं, मग अपयश आली की भांडणं काढायची, कळलं की नाही. जनरल सांगितलं. 11वा भाव जो आहे तो लाभ भाव आहे. लाभ भाव आहे, सोशल सर्कल, मित्रमंडळी, मोठी भावंड, असं सगळं 11व्या भावात असतं. इच्छापूर्ती, तर यांना तसंही हे अतिमहत्वाकांक्षा असते, त्यामुळे इच्छापूर्तीकडे यांचा कल असतो भरपूर. यांना मोठ्या भावंडांचं सुख मिळू शकतं, प्रोव्हाइडेड यांनी आपले जे दादागिरी करण्याचा स्वभाव आहे, आवेश आहे, तो थोडा कमी करावा. जास्त मित्रांमध्ये राहिले तर मित्रमंडळींकडनं विश्वासघात होण्याची शक्यता असते. 12वा भाव जो आहे तो मोक्षाचा असला तरी इन्व्हेस्टमेंट पण आहे, खर्चाचा आहे, अति खर्चिक स्वभाव असू शकतो यांचा, कारण हे आवेशपूर्ण असतात. यांना ह्या भावातनं विदेश प्रवास वगैरे सेटलमेंटसाठी प्रयत्न केला तर अडचणी पण येऊ शकतात. तिथे सेटल होतीलच असं सांगता येत नाही. अति महत्वाकांक्षा ठेवली तर फसवणुकीला सामोरं जावं लागतं. खर्च वाढतात, खर्चिक असतात, उगाचच कारण नसताना खर्च करत सुटतात. व्यसनी होऊ शकतात. ह्या भावामध्ये जर मेषरास असेल तर त्यांना व्यसन लागू शकतं सहजपणे. व्यसनं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. व्यसन म्हणजे फक्त दारूच प्यायली पाहिजे किंवा सिगरेट ओढली पाहिजे असं नाही आहे. व्यसनं खूप प्रकारचे आहेत, त्यातल्या कुठल्याही व्यसनाला हे सामोरे जात असतात. तर आपण एक जनरल आज बघितलं की मेषरास तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्या भावात आहे तर साधारण तिथले जे काही अनुभव तुम्हाला येत असतील. मेष रास आहे ना कुंडलीमध्ये 1 नंबरने पण दाखवली जाते. ते नंबर असतात कुंडलीत. काही काही कुंडल्यांमध्ये तुम्हाला नंबर लिहिलेले, तिकडे काही मेष लिहिलेलं नसतं. 1, 2, 3, 4 असं लिहिलेलं असतं. 1 म्हणजे मेष, इंग्लिशमध्ये एरीज म्हणतात. तर अशी ही मेष रास कुंडलीच्या 12 भावात आपण आज अभ्यासली. आता पुढच्या भागामध्ये आपण वृषभ रास बघू कुंडलीतल्या 12 भावात. तर ज्यांनी त्यांनी आपल्या कुंडलीत बघावे मेष रास
आपल्या कुंडलीत कुठे पडली आहे. तुमची रास मेष नसेलही, पण तुमच्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये 12 राशी कुठल्या ना कुठल्या भावात असतातच. मी जेव्हा म्हणता माझी रास मेष आहे, त्यावेळेला चंद्र तुमच्या जन्मसमयी जर मेष राशीत असेल त्याला मेष रास म्हणतात, किंवा पूर्व क्षितिजावर मेष रास उदित असेल तर त्याला मेष रास म्हणतात. पण आता माझी रास मेष नाहीये, ना माझी लग्न रास मेष आहे, ना माझी चंद्र रास मेष आहे, पण माझ्या कुंडलीमध्ये 5व्या घरामध्ये मेष रास पडते. मग मी त्या निमित्ताने तिथे बघायचं की माझ्या आयुष्यात आलेले अनुभव जे आहेत ते मी जे आता सांगितले त्याप्रमाणे आहेत का. अशा प्रकारे आपण आपला स्वतःचा अभ्यास करू शकतो. तर आज इथेच थांबतो. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.